म्हणजे आपण पुणे लोकसभा मतदारसंघाचं जर आत्तापर्यंतचं भाजपचं गणित पाहिलं तर 1999 ते 2019 म्हणजे या 20 वर्षांच्या कालावधीत आपण 4 नवीन चेहरे दिले. म्हणजे अण्णा जोशी असतील, प्रदीप रावत असतील, अनिल शिरोळे असतील, गिरीश बापट असतील. आत्ता यंदा 2024ला असाच एक नवीन चेहरा मिळणार असेल तर तो कोण असेल? म्हणजे अर्थात माझ्या शेजारी बसलेले शहराध्यक्ष पण असू शकतात किंवा आणखी बरीचशी नावं चर्चित आहेत. काय सांगता येईल या संदर्भामध्ये? शहराध्यक्षांची इच्छा आहे का बाबा नवीन वर्षात नवा संकल्प की मला लोकसभेचा खासदार व्हायचं? नाही, असं काही मला असं वाटतं की पक्ष नेतृत्व याच्या संदर्भात आमच्याकडे साधारण केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड जे असतं ते निर्णय करतं की लोकसभेचा उमेदवार कोण असला पाहिजे. आणि पुण्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं वर्षानुवर्ष काम करणारे पक्ष संघटनेमध्ये अनेक कार्यकर्ते आहेत, नेते आहेत. आता शेवटी या सगळ्यामध्ये पुण्याला साजेसा चेहरा लोकसभेला हा कोण असावा हा निर्णय, हा अंतिम निर्णय हा पक्ष नेतृत्व दिल्लीमध्ये पार्लमेंटरी बोर्ड करतं. त्याच्यामध्ये काही नावांवरती चर्चा होती आणि मग त्याच्यामध्ये ह्या सगळ्यामध्ये उमेदवारीला कोण चांगला चेहरा असू शकतो अशा पद्धतीने थोडा सर्वे करून पक्ष संघटनेतनं काही माहिती घेऊन याच्या संदर्भात निर्णय होतो. त्यामुळे उमेदवार कोण ह्याच्यापेक्षा मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टीचं चिन्ह कमळ आहे आणि या कमळाच्या चिन्हावरती जो निवडणूक लढेल हा उमेदवार 100% पुण्यातनं लोकसभेला निवडून येईल. त्यामुळे जो निर्णय पक्ष नेतृत्व करेल त्याला निवडून आणणं ही पक्ष संघटनेची जबाबदारी आणि आम्ही निश्चित ती पूर्ण करू. कधी घाटे साहेबांनी जरी मिळाली तरी 100% पक्ष नेतृत्व जे निर्णय देतील त्या निर्णय निर्णयाला अनुसरून भारतीय जनता पार्टी पुणे शहरामध्ये काम करेल. पण इच्छुकांची मांदियाळी पाहिली तर बऱ्याच जणांचे बॅनर्स लागतात, फ्लेक्स लागतात. त्यामध्ये माजी शहराध्यक्षांचं देखील फ्लेक्स आहे. आधीमध्ये बाकीच्या नावांची चर्चा होते. मुरलीधर मोहोळ असतील किंवा संजय नाना काकडे असतील किंवा अगदी अलीकडे एक नवीन नाव चर्चित येत आहे सुनील देवधर, म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक. म्हणजे असं मला असं म्हणायचं की स्थानिक उमेदवार जे भाजपचे आहेत किंवा आत्तापर्यंत भाजपच्या मतदारांनी इथला स्थानिक उमेदवारात निवडून आणण्यासाठी जे काही आत्तापर्यंत प्रयत्न केलेले आहेत तर तसा एखादा जर बाहेरचा उमेदवार घेतला गेला तर फरक पडू शकतो. आता उमेदवारी कोणाला द्यायची हा निर्णय तर केंद्रातनं होईल. परंतु मी मागाशी सांगितलं तसं आता जी काही नावं आपण जी घेताय ही सगळी नावं अशी आहेत की जे भारतीय जनता पार्टीचं गेले 20 वर्ष 25 वर्ष या पक्ष संघटनेमध्ये काम करतात, वेगवेगळ्या जबाबदाऱ्या घेतल्यात. त्यामुळे ह्या नावांपैकी कुणाला उमेदवारी द्यायची त्याचे काही निकष काढले जातील आणि त्या निकषांवरती मला असं वाटतं की निर्णय होईल. पण पुण्यासारख्या ठिकाणी म्हणजे भारतीय जनता पार्टी देशभरामध्ये आपण पाहतो तर पुण्यामध्ये या विचारांचं काम करणारी खूप मंडळी आहेत आणि विचारांची बैठक पक्की असणारा एक मोठा वर्ग पुण्यामध्ये आहे. पुण्यामध्ये संघ परिवाराचं काम मोठं आहे. भारतीय जनता पार्टी अगदी जनसंघापासून आपण काम पाहत आलोय. पण स्थानिक उमेदवारांमध्ये नाराजी निर्माण होऊ शकते ना जर एखादा असा कोणी बाहेरचा उमेदवार दिला? पण असं म्हणजे हे आता आपण म्हणताय की बाहेरचा उमेदवार, मला असं वाटतं की कोण उमेदवार असावा हे बाहेरचा. अर्थात कोथरूडला भाजप नेते दाखवून दिलेला आहे, बाहेरचा उमेदवार घेऊन सुद्धा निवडून आणून दाखवलेला आहे. दादा बाहेरचे असायचं काही कारण नाही. दादा हे भारतीय जनता पार्टीच्या प्रदेशाचे अध्यक्ष होते आणि त्यावेळेस पक्ष नेतृत्वांनी असा निर्णय केला की पुण्यामध्ये दादांना निवडणूक लढायला सांगायची. त्यामुळे पक्षाचे महाराष्ट्राचे ते अध्यक्ष होते. त्यामुळे मला असं वाटतं की बाहेरनं किंवा पुण्याच्या बाहेरचा असं काही असायचं कारण नाही. पक्ष संघटनेमध्ये काम करणारं नेतृत्व म्हणून दादांकडे लोकांनी पाहिलं आणि कार्यकर्त्यांनी सुद्धा मोठ्या मताधिक्याने त्यांना निवडून दिलं. म्हणजे थोडक्यात पक्ष नेतृत्व जो उमेदवार देईल तो फायनल असेल आणि त्यालाच निवडून देण्यासाठी भाजप 100% प्रयत्न करेल. अगदी निश्चित. आणखी एक महत्वाची गोष्ट की म्हणजे उमेदवार आता आपण जर राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.